शिवसेनेच्या सायन पनवेल महामार्गावर टोल विरोधात मोर्चा। आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सायन पनवेल महामार्गावरील नवी मुंबई येथे टोल नाक्यावर निवेदनात्मक मोर्चा काढला। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पनवेल सायन महामार्गावर खारघर जवळ टोल नाका सुरू झाला आहे। अनेक पक्ष या टोल नाक्याच्या विरोधात अजूनही आहेत। दरम्यान या टोल नाक्यावरील सुरक्षा रक्षकांची दादागिरी वाहन चालकांना सहन करावी लागल्याचे लक्षात आल्यावर आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रामदास पाटील व बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून ही होणारी गुंडागिरी त्वरित थांबवावी, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने उत्तर देऊ असे निवेदन टोल प्रमुखांना केले आहे। नवी मुंबईतील एका सभ्य नागरिकाला काही सुरक्षा रक्षकांनी काही दिवसापूर्वी मारहाण केली होती। तसेच सरकारी आदेशानुसार MH46 व MH06 या पासिंग वाहनांना टोल नसतानाही 150 रुपयाचे शुल्क आकारून पास देण्यात आले, ते पैसे परत करावे अशी ही मागणी त्यांनी केली। याबाबत शिवसेनेच्या रामदास पाटील व बबनदादा पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले, इशारा जो द्यायला आलो तिथं विनाकारण लोकांना मारहाण होतोय। यांचे जे बाउन्सर नेमलेले आहेत ते जबरदस्ती लोकांकडून टोल वसूल करतात। टोल देऊन सुद्धा त्यांना मारहाण होते, त्याचा निषेध करण्यासाठी तिथं आलेलो। ते आम्हाला समजल्यानंतर आम्ही लगेच शिवसेनेने त्याची दखल घेतली। पण यांनी दादागिरी करू नये, कायद्याने आम्ही पण मानतो ना, आमचं पण सरकारमध्ये आहेत ना। पण तुमची दादागिरी आमच्या पत्राला उत्तर न देणं, जे काही लोकांना आश्वासने दिली की आम्ही लोकल लोकांना टोल माफ केलं, परंतु टुरिस्ट गाड्या आहेत त्या लोकल लोकांच्या अजूनही त्यांनी माफ केलेल्या नाही। लोक त्याच्यात सफर झालेले होत आहेत। याचा आम्ही आज निषेध केला आणि याचा पुरेपूर आम्ही शहानिशा करणार। मंत्रालयात एकनाथ शिंदे सोबत आमची बैठक आहे, 4 दिवसात ती बैठक झाली की याच्यावर आम्ही मोर्चा काढणार आणि या 2 टोल भरायला लावणार नाही। 1 टोल कुठल्याही परिस्थितीत शिवसेना बंद करणार। ज्या मागण्या आहेत, 4 मागण्या आम्ही आज केलेल्या आहेत, त्याने 5 दिवसात आमच्या कव्हर नाही केल्या। टोल नाही केलं तर एवढा मोठा मोर्चा काढला जाईल, संपूर्ण रायगड जिल्हा रस्त्यावर आणू आणि मुख्यमंत्र्यांना इथे आणलं। न्यूज बाय न्यूज 129।